आपण तपासावर समाधानी आहात का? म्हणजे आतापर्यंत तपास ज्या दिशेने सुरू आहे त्यावर? आतापर्यंत जे मला माहिती मिळाली, जे फुटेज मिळाले, जिथे जिथे मी इन्क्वायरी केली त्याच्यावर मी समाधानी आहे. परंतु याच्यानंतर अजून काही येईल समोर त्याबद्दल मला सांगता येत नाही. परंतु आतापर्यंत जो तपास झाला आहे तर मला वाटते की पोलीस योग्य रीतीने चालू आहे आणि आम्हाला भीती होती की पोलीस दबावाखाली तपास करेल. परंतु नागपूर पोलिसांनी कुठल्याही दबावाला न बाळगता काल गाडी जप्त केली, त्यांना बोलावलं, सगळे बयान घेतले आणि त्याहून त्यांनी जे निष्पन्न केलं की जो गाडी चालवणारा व्यक्ती कोण होता त्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणि हा बाजूला बसला होता हे निष्पन्न झालं. सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप त्यामध्ये केले की संकेत बावनकुळे हाच गाडी चालवत होता. आजही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की त्याच्यावर कारवाई झाली नाही सुषमा अंधारेंच्या नावावर. नाही, मला वाटतं की सुषमाताई तिकडे राहतात, मी नागपूरचा, पश्चिम नागपूरचा आमदार आहे. ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे. कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन होतो आणि जर कुठे संकेत बावनकुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडलं नसतं. आपण अगदी सुरुवातीपासून सांगता पूर्ण घटनाक्रम मला माहिती आहे. नेमकं काय म्हणजे तुम्ही पण पूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवून होता सगळ्या घडामोडी, नेमकं काय आढळलं तुम्हाला? सर, फक्त बावनकुळेंच्या मुलाचं मेडिकल रिपोर्ट व्हायच्या झाली नाहीये, बाकी दोघांची मेडिकल टेस्ट झाली आहे. यावर काहीतरी कुठेतरी गाळ आहे असं वाटतं का? नाही, कसं आहे, आता हे तिघजण सोबत होते. तिघजण सोबत असताना जेवण करायला गेले की मद्यप्राशन करायला गेले हा वेगळा भाग आहे. परंतु आता जो गाडी चालवत होता तो मद्यप्राशन करून होता असा रिपोर्ट पोलीस जो आला आहे. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल करावे. मला वाटते त्या पद्धतीनं गुन्हे दाखलसुद्धा झालेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून त्याच्यामध्ये काही निष्पन्न होते. पण तो आतापर्यंत ती गाडी जप्त केलेली आहे. काल संकेत बावनकुळेंचं स्टेटमेंट झालेलं आहे. जो गाडी चालवत होता त्याला अटकसुद्धा झालेली आहे. एवढी माहिती माझ्याजवळ आहे आणि मला वाटते की याच्यासमोर जर अजून कोणाला काही प्रश्न असतील, जर आता या विषयावर आम्हाला, मी प्रत्यक्ष म्हणजे या मतदारसंघाचा आमदार आणि माझ्या मतदारसंघातली घटना म्हणून मला या सगळ्या बाबींवर नागपूरच्या लक्ष ठेवणं गरजेचं असतं आणि मी तसं हे लक्ष ठेवत असतो. तर माझ्या निदर्शनास हे येऊन झालं आहे. असं वाटतं का तुम्हाला की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी एक जाणीवपूर्वक राजकारण केलं जातं या अपघाताच्या घटनेला घेऊन? आता जाणीवपूर्वक अपघात, जर अपघात झाला नसता तर जाणीवपूर्वक अपघात झाला म्हणूनच बोलून झाले ना. आणि त्याच्यात संकेत बावनकुळे बसलेले गाडीत होते. जर हा अपघातच झाला नसता आणि संकेत बावनकुळे त्या गाडीत नसते तर विषयच नव्हता येत. मग तुम्ही जाणीवपूर्वक कसं काय म्हणू शकाल? हिंदी भाऊ